रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा. हे विद्यालय 1969 साली स्थापन झालं. 76-77 साली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या श्रमदानातून या ठिकाणी जुन्या 17 गुंठ्यामध्ये हे दुबार सत्रात हे विद्यालय भरत होतं. कालांतराने या विद्यालयाची भरभराट होत असताना ही जागा आपण 55 आर खरेदी केली आणि या ठिकाणी 23 साली सर्वसाधारणपणे या ठिकाणी भूमिपूजन करून आज या वास्तूचं उद्घाटन आपणा सर्वांच्या उपस्थित होत आहे. यामध्ये सर्वांचं जे योगदान आहे त्या योगदानाप्रती विद्यालय आणि संस्था ऋणी आहे. या ठिकाणी एकूण 3,97,00,000 प्लॅन एस्टिमेट या विद्यालयाचं होतं. 3,81,00,000 रुपये अंदाजे खर्च होऊन ही सुसज्ज वास्तू सर्व सुविधांयुक्त या ठिकाणी आपल्या समक्ष या ठिकाणी उभी आहे. नवीन इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा असाव्यात, ती इमारत कशा प्रकारची असावी, सगळ्या सुविधा कशा असाव्यात, पटांगण कसं असावं, कंपाऊंड वॉल कशी असावी, याचं एक सुंदर उदाहरण म्हणून या अंबिका संकुलाकडे आपल्याला पाहता येईल. एखादी नवीन इमारत बांधकाम करत असताना ती अप्रतिम असायला पाहिजे, कुठल्याही खाजगी शाखेंना तोडीस तोड असायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांची असते. त्यामुळे भविष्यामध्ये कुठलीही इमारत उभी करायची असेल तर अंबिका संकुल हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो. अंबिका संकुलसारख्या सगळ्या शाखेच्या इमारती व्हायला पाहिजेत अशा प्रकारचं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या थोर देणगीदारांनी ही इमारत बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं त्या सगळ्यांचाच मी मनापासून संस्थेचा चेअरमन म्हणून अतिशय ऋणी आहे. अशाच प्रकारचं सहकार्य आपण शाखांना करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. कर्मवीर भाऊराव पाटील आणखी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नातून ही रयत शिक्षण संस्था उभी राहिली. आज आपण 107व्या वर्षामध्ये आहोत. आणखी रयत शिक्षण संस्थेची जी घोडदौड सुरू आहे त्याच्या मध्ये माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचं सातत्यानं असणारं मार्गदर्शन, देशभरामध्ये जगभरामध्ये नवीन जे काय घडतं ते माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची साहेबांची भूमिका असते. आणि त्याच्यातून मागच्या वर्षभरामध्ये 2 उपक्रम आपण संपूर्ण संस्थेमध्ये राबवले. सगळ्या वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्यात आले आणि सगळ्याच शाखामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण सुरू करण्यात आलं. सिलेबस तयार करण्यात आला, त्याला कॉपीराईट मिळाला. आणि मी हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेचा हा सिलेबस आता इतर शैक्षणिक संस्थासुद्धा मागता आहेत आणि ते देण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था काम करत असतील त्या सर्व संस्थांना AIचं शिक्षण देण्यासाठी म्हणून जी काय मदत करता येईल त्या रयत शिक्षण संस्थेने करावी अशा प्रकारची माननीय अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. सर, आपल्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, 3D प्रिंटिंग, कोडिंग या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण उभं केलं आणि त्याचा इतका सुंदर परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे की अमरावतीमधली शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था जी डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे माजी कृषी मंत्री जे 10-11 वर्ष कृषी मंत्री होते त्यांच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी, चेअरमन श्री हर्षवर्धन देशमुख माजी मंत्री यांनी येऊन त्या सेंटरची संस्थेच्या कामकाजाची पाहणी केली, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची पाहणी केली आणि अशा प्रकारचं काम त्यांच्या संस्थेमध्ये होण्यासाठी म्हणून त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये अमरावतीमधल्या 35 शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवलं आहे. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये जो अभ्यासक्रम आपण आपल्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे तो अभ्यासक्रम आणि ते सिलेबससुद्धा त्यांनी आम्हाला मिळावात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. हे केवळ सर आपल्या दूरदृष्टीमुळे होत आहे हे मी आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो. नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी आहोत. आजचा मंगळमय दिवस आहे. संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण सुद्धा अस्वस्थ होतो. मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला
आणि कोट्यवधी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तुमच्यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर हा विषय कधी माहीत नव्हता. पण पाथर्डी असो, जामखेडचा काही भाग असो, त्याही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आणि लोक अस्वस्थ होते. संकटं येतात, पण त्या संकटावर मात करून पुढं जायचं असतं. आणि म्हणून आज या ठिकाणचा हा कार्यक्रम करावा करू नये याची चर्चा होती. पण मला स्थानिक सरकारांचा संदेश आला की संकट असतील पण त्याच्यावर मात करण्याची हिंमत आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं साधेपणानं का हा सोहळा आम्ही या ठिकाणी पुरा करायचा. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्काउट कॅम्प रोज आज या ठिकाणी रयतेच्या रांगणात आपण एकत्र आहोत. 1919 साली कैवेरी माधव फासल्याने एक विषण घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार करायचा आणि आत्मविश्वासानं परिस्थितीला तोंड देईल अशी नवी पिढी ही तयार करायची. आणि ते काम त्यांनी सुरू केलं, अभ्यासनानं केलं. आणि त्याचा परिणाम अक्षरशः लाखो मुलं मुली या संस्थेच्या वचवृक्षाखाली जीवनामध्ये यशस्वी झाली. अनेक प्रकारचे कार्यक्रम आज या ठिकाणी घेतले जातात. नवीन आव्हानं जे आहेत त्याचा विचार केला जातो. साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अंबिका शैक्षणिक संकुलातील सेवकांचं एक छायाचित्र त्यांच्यासमोर घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2006-07च्या बॅचचे विद्यार्थी पावणे 2 लाख रुपये इतकी देणगी दिलेली आहे. त्या बापू यांचे चिरंजीव उद्योगपती माननीय मंगेशजी वडजे, त्यांचे पिताजी वडजे बापू चेअरमन हायबार टेक्नॉलॉजी कंपनी मुंबई यांनी रयत शिक्षण संस्थेला 44,75,000 देणगी दिलेली आणि या विद्यालयाला, या इमारतीला 3 लाख रुपये देणगी दिली. म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी साहेबांनी करावा. त्याचबरोबर 2007 बॅचचे प्रतिनिधी अर्चल बनकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पावणे 2 लाख रुपये इतके आपल्या विद्यालयाला देऊ केलेले आहेत. त्यांचाही सन्मान चेअरमन आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय शुभ हस्ते यांच्या पार पडला ते पवारसाहेब यांच्या हस्ते होतोय.